तुमच्या दोन्ही गाडीचं माझं नाव अशोक तिवारी नाही. तुम्ही मॅडम व्हिडिओ बनवा व्हिडिओ. हा बोलो तुझे फोर्स बोलो बोलो ते हे खाली उतर रे. गरीब काही दिसताय लोक गरीब काही दिसताय. मी ते सांगी बघा ही माज आलाय लक्षात घ्या. ह्या लोकांना माज आलाय. आज अधिकाऱ्याने बीएमसीच्या अधिकाऱ्यांना जर तुम्ही कामामध्ये अडथळा आणता त्याच्यावर गुन्हा करून दाखल करणार. त्याच्यावर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना. मला हे महापौर साहेब मॅडम ना आणि आमदार साहेबांना कळकळीची विनंती आहे की ह्याच्यावर कारवाई करा ना. नंतर तुम्ही दुसऱ्याला कायदे शिकवा. भाईंदर पश्चिम येथील जय अंबे नगर परिसरातील CRZ क्षेत्रातील कथित अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी आज सकाळी महापालिकेचे पथक दाखल झाले असता तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाई दरम्यान स्थानिक नगरसेवक अशोक तिवारी यांनी हस्तक्षेप करून कारवाईस विरोध केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कारवाई दरम्यान अडथळा आणण्यात आला तसेच शासकीय कामात व्यत्यय निर्माण झाल्याचा दावा काही स्थानिक नागरिक व राजकीय पदाधिकाऱ्यांनी केला आहे. संबंधित नगरसेवकांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा व त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणीही करण्यात येत आहे. दरम्यान महापौरांनी अनधिकृत बांधकामावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांकडूनच अधिकाऱ्यांना विरोध होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मी ते सांगी बघा ही माज आलाय लक्षात घ्या. ह्या लोकांना माज आलाय. आज अधिकाऱ्याने बीएमसीच्या अधिकाऱ्यांना जर तुम्ही कामामध्ये अडथळा आणता त्याच्यावर गुन्हा करून दाखल करणार. त्याच्यावर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना. मला हे महापौर साहेब मॅडम ना आणि आमदार साहेबांना कळकळीची विनंती आहे की ह्याच्यावर कारवाई करा ना. नंतर तुम्ही दुसऱ्याला कायदे शिकवा. महापौरांनी 2 दिवसापूर्वी पत्र दिलं की अनधिकृत बांधकामावरती कारवाई केली जाणार, त्याच्यावरती हाय काय केली जाणार आणि आज तेच बांधकाम वाचवण्यासाठी त्यांच्याच पक्षातला नगरसेवक तेच मला चोराच्या उलटा बोंबाल. मी ते सांगतो डिंपल मेहता मॅडम एक बाजूने लेटर करतायत आणि दुसऱ्या त्यांचेच नगरसेवक शिवीगाळ करतायत. त्या याला बघितलं तुम्ही नगरपालिकेचे अधिकारी हे शोकांतिक आहे. मला असं बघा मीरा भाईंदरमध्ये हे साम्राज्य आहे. बेकायदेशीर बांधकामाचं साम्राज्य आहे. रिपेअरिंग परमिशनच्या नावाने मोठे मोठे गाळे बनत आहेत. त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही. बेकायदेशीर लॉज बनतात त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही. बेकायदेशीर या ठिकाणी बिअर बार चालत आहेत सकाळी 4-4, 5-5 वाजेपर्यंत. त्याच्यामध्ये जे बंगाली कामाला नाहीत का त्याची कोण तपासणी करणार. त्यामुळे मला असं जाहीर आरोप आहे यांच्यावर हे कुठे पार्शलिटी करते. नोकरी